माझं ऐका बाबा, बाबा प्लीज माझं ऐका, तुम्हाला जावं लागेल. अगं नेत्रा, इथे एवढं सगळं घडत असताना आम्ही कसं जाऊ? शेखर, आम्ही बघतो इथलं. हे काय बघणार आहात तुम्ही? सांगा ना, काय बघणार आहात तुम्ही? एक तर रुपाली विचित्र वागते, त्यात तिनं फाल्गुनीला सुद्धा ताब्यात घेतलंय. मला कळतंय, पण तुम्ही सगळे इथे थांबलात तर कदाचित तो विरोचक. हे बघ, मी फाल्गुनीला सोडून कुठेही जाणार नाहीये. तेजस, मी पण नाही जाणार. मी हात सोडते. तुम्हाला का कळत नाही, इथे राहणं खूप धोक्याचं आहे. फाल्गुनीताई आणि केतकी काकूंसारखं आणखी कोणाचं झालं ना तर खूप मोठी अडचण होईल. जे व्हायचं ते होऊन जाऊ दे. आम्ही इथून कुठेही जाणार नाही. तेजस, तू तरी समजून घे. काय समजून घेऊ? फाल्गुनीला सोडून इथून जाऊ? शेखर, अहो पण तुम्ही प्लीज आम्हाला फोर्स करू नका. या अशा परिस्थितीत आम्ही कुठेही जाणार नाही. बाबा प्लीज समजून घ्या ना तुम्ही. ते विरोचकाने आज फाल्गुनीला कंट्रोल केलंय. उद्या जाऊन तो आपल्यापैकी कोणालाही कंट्रोल करू शकतो. आणि आपल्याला जर हे होऊ द्यायचं नसेल तर आपल्याकडे एकच ऑप्शन आहे, त्या विरोचकापासून दूर राहणं. अबा, एवढी सगळी काळजी घेऊन सुद्धा हे सगळं असं घडतंय. पुढे काय वाढून ठेवलं आपल्याला खरंच माहिती नाही. प्लीज ऐका. अद्वै, हे बघ, मला कळतंय तुम्ही काय म्हणताय, मला पटतंय सुद्धा. पण ना, मी फाल्गुनीला सोडून नाही जाऊ शकत इथून. काय होईल फार फार तर? हा, माझा जीव गेला तरी चालेल. तेजस, मी इथून जाणार नाहीये. तेजस भाऊजी, तेजस भाऊजी प्लीज ऐका माझं. तेजस भाऊजी, गेला. मी हात जोडतो तुझ्या समोर. माफ कर, मला पण इथून जायला सांगू नकोस. माझ्याकडे तुमच्यासारखं वरदान नाही आहे. पण एक सांगतो, तुमच्या खांद्याला खांदा लावून मी विरोचकाशी लढेन. आपण लढूया. प्लीज. हा अशाने परिस्थिती हाताबाहेर जाईल. परिस्थिती हाताबाहेर गेली आहे ऑलरेडी. मला कळताय त्यांची मनं, पण आता परिस्थिती खरंच खूप नाजूक आहे. त्यांनी आत्ताच्या आत्ता लगेच इथून निघायला हवं. नेत्रा बाबा नाही ऐकणार. तुला माहिती आहे ते किती हळवे आहेत. ते जायला तयार झाले होते हीच खूप मोठी गोष्ट आहे. पण आता फाल्गुनी बरोबर सुद्धा हे सगळं असं झाल्यामुळे ते नाही ऐकणार. आणि तुम्हाला माहिती आहे तेजस किती हट्टी आहे.
फाल्गुनीला सोडून तू नाही जाणार. या सगळ्यात मला भीती एकाच गोष्टीची वाटते की तेजस आता विरोचकाच्या रूम मध्ये तर गेला नसेल ना. फाल्गुनी काय करते? फाल्गुनी काय? काकू नाही काय करताय तुम्ही? फाल्गुनी काय करता तुम्ही? काकू नाही, काकू थांबा. अरे फाल्गुनी, तेजस, फाल्गुनी प्लीज थांब, नको प्लीज. काय करते? प्लीज नको, प्लीज नको, असं नको. अगं काय करतेस तू असं? फाल्गुनी थांब, काय असतो? फाल्गुनी असं काय वागतेस? का वागते म्हणजे मी सांगितलंय तिला गुलाब आहेत माझ्या त्या. शांत 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 व्हा दोघी, शांत व्हा दोघी. जा बसा कोपऱ्यात जाऊन बसा. जा जा जा. फाल्गुनी ऐक नाही. जा बसा कोपऱ्यात जाऊन. गुड. काय करतेस तू हे? हा, काय केलंस त्यांना? थांबव हे सगळं. आधीच सांगतोय थांबव. हा, नको त्रास देऊस त्यांना. त्रास कसला? त्रास वगैरे काही होत नाहीये. मजा येते त्यांना. खेळ आहे हा. मी तुला शेवटचं सांगतोय थांबव हे सगळं. थांबव हे सगळं. त्यांना त्रास देणं बंद कर. जस हळूहळू म्हण. प्लीज प्लीज म्हण. मी रिक्वेस्ट करतो हे थांबव म्हण. प्लीज त्यांना यातून बाहेर काढ आत्ताच्या आत्ता. आवाज हळू. हात जोड आणि म्हण मी रिक्वेस्ट करतोय प्लीज हे थांबव. मी रिक्वेस्ट करतोय प्लीज त्यांना सोड. त्यांना त्रास होतोय, तुला दिसत नाहीये का? प्लीज सोड ना. तुला त्रास द्यायचा आहे मला दे. काम करणं मला मारून टाक. मला मारून टाक. अरे तुला का मारेन मी? माझ्या पोटात वाढवलंय मी तुला. असं कसं मारेन इतक्यात? वेळ आहे अजून. जा जा जा. निघा आता. निघ. चला निघा. निघा सगळे. काय झालं? अरे विंडोक राजाध्यक्ष आलास? तनू बरं झालं तुम्ही आलात. मी तुम्हाला कळेल तरी घरात काय चाललंय. ब्रो, काय झालं? अरे कोणी सांगेल का इथे काय घडलंय? बाबा मी इथे आलो तेव्हा या दोघी एकमेकींच्या कानाखाली मारत होत्या. काय? मारत होत्या म्हणजे मीच सांगितलं होतं त्यांना तसं करायला. गुलाम आहेत ना ते माझ्या. करणारच. मी तुला सांगतोय मी तुला सोडणार नाही. अरे नीट कर ना त्यांना. केतकी काकू, फाल्गुनी ताई, कोणी तुम्हाला समजवायला आलं तर एकमेकींचा गळा दाबायचा आणि जीव घ्यायचा. नाही हे असं काही करायचं नाही. हा, तुम्ही नाही ऐकायचं तिचं. हे सगळं करायचं काही नाही. केतकी काकू, फाल्गुनी ताई सोडा. फाल्गुनी ताई सोडा. फाल्गुनी ताई सोडा. त्या दोघी जीव घेते एकमेकीचा. नेत्र प्लीज ऐक माझं. चल तू.
बाबा चला इथून इथे चल प्लीज याला घेऊन जा. आपण फाल्गुनी नाही तुमची सांगतात पण प्लीज तेजस प्लीज आता चल इथून प्लीज प्लीज चल इथे चल इथे चल तेजस निघ चल. मला कळतंय तेजस पण आता फाईट करूया असंही नाही म्हणू शकत मी कारण परिस्थिती आता खरंच हाताबाहेर गेली काल शिकागो आज फाल्गुनी विरोचक उद्या जाऊन कोणाला कंट्रोल करणार आहे माहित नाही सगळंच इम्पॉसिबल होत चाललंय तेजस भाऊजी मी तुम्हाला शांत राहा धीर धरा असंही नाही म्हणू शकत फाल्गुनी ताई आणि काकूंना असं पाहिल्यावर कसं शांत राहायचं कसं कसं धीर धरायचं बस. हे मी नाही सोडणार त्या विरोचकाला नाही नाही नेत्रा नेत्रा तू 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 बरोबर बोलत होतीस आता ना आपल्याकडे शांत राहण्याशिवाय दुसरा काही ऑप्शन नाहीये पेशन्स ठेवायला हवेत ना मला तेच जमत नाही तू किती वेळा सांगितलंयस मला पेशन्स ठेवायला पण मी ना त्या विरोचकाच्या अंगावर धावून जातो मी आज पण तेच केलं पाहिलं ना मी आधी तेच केलंय आणि ना हे मी नेहमी असं करतो ना त्याचे परिणाम आज फाल्गुनी भोगते त्यामुळे आज केतकी काकू फाल्गुनी यांच्यावर ही वेळ आली मी पेशन्स ठेवेन आता ओके मित्र ऐक आता ना फाल्गुनी आणि केतकी काकू विरोचकाच्या कंट्रोलमध्ये आहेत बरोबर आणि मला माहिती आहे
त्यांना बाहेर काढशील ना यातून? हा नेत्रा, आहे बघ, त्यांनी विरोचकाच्या कंट्रोलमधून बाहेर येणं गरजेचं आहे. प्लीज नेत्रा, नेत्रा, मी तू सांगेन ते करेन. हा तू जसं म्हणशील तसं मी वागेन. पण प्लीज प्लीज नेत्रा, मी अजिबात मी माझा स्वभाव आहे ना त्याच्या कम्प्लीट अपोजिट जाऊन वागेन. मी शांत राहीन. किती काय कोण येतात बाहेर. छान वाटतंय की नाही? हा, मजा येते की नाही? वा, असंच ऐकत राहा माझं, मग भलं होणार. तुमचं नाही, माझं. गुलामांनो, ही तर सुरुवात आहे. आत्ता मी तुम्हाला एकमेकींना थोबाडीत मारायला सांगितली, तुम्ही मारले. आता जर तुम्हाला एकमेकींना जाळायला सांगितलं तर जाळाल ना? कमाल आहात तुम्ही दोघी. अशी गुणी जाऊ आणि इतकी गुणी सून मिळण्यासाठी भाग्यच असावं लागतं. भाग्यवान आहे खरंच. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर कोणी जवळ आलं तर सुरा दाखवून, गळे दाबून घाबरवायचं नाही. डायरेक्ट आत्महत्येचा प्रयत्न करायचा. दमलायत ना? आता झोपा थोडा वेळ. आजचा दिवस अजून संपलेला नाहीये. आत्ता घरात जाळपोळ झाली. आता कळलं कटॅक, धडाम धडूम असे सगळे आवाज करायचे. तोडफोड करायची घरात. कांठळ्या बसतील असे आवाज. पण मी सांगेन तेच. त्यामुळे आता झोपा, जरा आराम करून घ्या. झोपा आता. विरोचक फाल्गुनी आणि केतकीला काही करणार तर नाही ना? नेत्रा, असं काही होण्याआधी आपल्याला केतकी काकू आणि फाल्गुनीला त्या विरोचकाच्या तावडीतून सोडवावं लागेल. हो, फाल्गुनी आणि केतकी विरोचकाच्या ताब्यात असल्या तरी एकच समाधानकारक गोष्ट आहे की विरोचक त्यांना मारणार नाही. नाही आत्या, कदाचित आत्ता विरोचक त्यांना मारणार नाही, पण आता तो हे सगळं त्याच्या मजेपुरतं करतोय. आपल्या सगळ्यांना त्रास होतोय बघून त्याला आनंद मिळतोय. मला नाही वाटत हे सगळं फार वेळ चालेल असं. म्हणजे आता आपल्याला त्रास देऊन विरोचकाला आनंद मिळतोय, पण कधीतरी तो हे सगळं करून कंटाळणार. आणि मग तो कोणाच्या तरी जीवाशी खेळणार. नाही, असं होतं का मान? मला अजून कोणाला गमवायचं नाही. बाबा, म्हणून मी तुम्हाला म्हणत होते तुम्ही तिघं जा इथून. अगं पण नेत्रा, मला माहिती आहे तुम्ही आता कुठेही जाणार नाही. आणि तेजस साहेब तर अजिबातच नाही. तन्मयला आपण एकटं कुठे पाठवू शकत नाही. पण मला फक्त एवढंच वाटतं की
आता आणखी कोणी विरोचकाच्या ताब्यात जायला नको. मला एक कळत नाहीये रुपाली हे सगळं कसं घडवते. हा म्हणजे आपण सगळेच इतके अलर्ट आहोत, आपण सगळी काळजी घेतोय, तरी तिला हे सगळं कसं पॉसिबल होतंय? ती काय करते हे कळलं ना की केतकी काकूंबरोबर काय झालं तेही आपल्याला कळलं नाही. फाल्गुनीताईंबरोबर जे झालं ते सुद्धा खूप अनपेक्षित होतं, कारण आपण सगळेच एवढी काळजी घेत होतो. नक्की असं काय घडलं ज्यामुळे फाल्गुनीताई स्वतः विरोचकाला अधीन झाल्या?